2017 साली भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले अमोल बालवडकर यांनी यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील नेत्यांवरती जोरदार आरोप केले। हे आरोप होते पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याबद्दल। अमोल बालवडकरांनी सुरू केलेले हे आरोप स्वतः अजित पवारांनी पुढे नेले आणि या निलेश घायवळच्या परदेशात पळून जाण्यावरून मुरलीधर मोहोळ असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील यांना संशयाच्या फेऱ्यामध्ये उभं केलं। मात्र आता असे व्हिडिओ समोर आलेले आहेत ज्यामध्ये स्वतः अमोल बालवडकर निलेश घायवळच्या सोबत दिसत आहेत। अमोलजी, काय आहेत हे व्हिडिओ, कधीचे आहेत, तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे? हो का, सर्वप्रथम माझ्या बाबतीत असे काही वेगवेगळे ॲनिमेटेड व्हिडिओ करण्याचं काम गेले मागच्या आठवड्यापासून चालू होते। वेगवेगळे प्रकारचे AI जनरेटेड व्हिडिओ माझे अजूनही बनवलेले आहेत, बाकीचे पण व्हिडिओ आहेत। आणि या व्हिडिओबाबत तर मी रितसर पोलिसांमध्ये तक्रार केली आहे की याची चौकशी व्हावी आणि त्या व्हिडिओ जर खरा असो खोटा असो त्याची तर सत्य बाहेर येईलच। पण या व्हिडिओपेक्षा ज्या लोकांनी निलेश घायवळ सारख्या गुंडांची निवडणुकीमध्ये मदत घेतलेली आहे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2019 मी स्वतः पाहिलेले आहे, इथल्या नेत्यांनी त्यांची मदत घेतली निवडून देण्यासाठी। 2000 नेते म्हणजे चंद्रकांत पाटील 2019ला निवडून आले होते। हो, त्यांनी मदत घेतली असं म्हणायचं हो। ते माझ्यावरती आत्ता कुठल्या नेत्याने अजून अधिकृत आरोप केले नाही आहे। मी आता कोणाचं नाव घेत नाही आहे। जर कोणी माझं या विषयाशी नाव घेतलं तर मग मी नाव घेईल। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, मी काय आत्ता बोलणार नाही आहे, कारण मला पण शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि आत्ताच ठरलं की बाबा कोणी कोणाच्या बाबतीत काय बोलायचं नाही। पण जर असे माझ्यावरती जर आरोप चुकीचे होत असेल, चुकीचे व्हिडिओ दाखवून माझी प्रतिमा, आता काय निकाल लागलेला आहे माझ्या प्रभागातला, आता पायाखालची वाळू सरकलेली आहे, मग अमोल बालवडकरला कसं बदनाम करायचं? तरी अशा प्रकारचे बदनाम करून आणि अशा व्हिडिओने काय मला फरक पडणार आहे? जर यांनाच काय फरक नाही पडला तरी सुद्धा हे मंत्रिपद घेऊन बसलेत निवडणुकीला मदत घेऊन, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय फरक पडणार आहे? पण हा व्हिडिओ खरा आहे की ॲनिमेटेड आहे किंवा AI जनरेटेड आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? माझे आणि निलेश घायवळचे काही संबंध नाही आहे। हा व्हिडिओ खरा नाही आहे, हा व्हिडिओ खोटा आहे आणि त्याची चौकशी व्हावी। चौकशी व्हावी। हा मॉर्फ्ड आहे किंवा एडिटेड आहे किंवा AI जनरेटेड आहे असं तुमचं म्हणणं आहे? हा खरा नाही? हा खरा नाहीच ना, याचं सत्य बाहेर येईल। याच्यामध्ये तुम्ही दिसताय, निलेश घायवळ दिसतोय आणि ओंकार कदम नावाचा एक भाजपचा दुसरा एक पदाधिकारी दिसतो आहे त्यामध्ये। बऱ्यापैकी ते व्हिडिओ मला वाटतं त्यांनी संपूर्ण व्हिडिओ दाखवावेत, अजून भाजपचे पण लोक त्या ठिकाणी दिसतील। मग त्याच्यात माझा एक पार्टी सुरू आहे आणि तुम्ही तिथे एकत्र बसलेला आहात? मी नाही, माझा संबंध नाही त्या व्हिडिओशी। असं दिसतंय असं त्यात आता काय दाखवायचं ते काय पण दाखवू शकतात, अजूनही काही व्हिडिओ बाहेर आणू शकतात। पण का माझे पहिली गोष्ट की या निलेश घायवळ, मी एक सामाजिक पार्श्वभूमी असणारा कार्यकर्ता आहे, माझ्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हेसुद्धा आजपर्यंत दाखल नाही आहे। मी सामाजिक क्षेत्रातून राजकीय जीवनातून या भागामध्ये चांगलं काम करत आहे आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचं जे निवडून आले तेच हे करतायत तुमच्याबद्दल? कोण आता हे कोण करतंय ते शोध लागलच। जे मोठे मासे आहेत, जे भारतीय जनता पक्षाचा फायदा घेऊन इथं स्वतःचं महत्त्व वाढवतात, शहराचे मालक व्हायला बघत आहेत, त्यांच्याबाबत येणाऱ्या काळामध्ये आम्ही उत्तर देऊ। पण याच्यामध्ये खूप असं की बाबा तिथं काही पार्टी सुरू आहे किंवा हातात कोणाच्या ड्रिंक आहे असाही तो व्हिडिओ आहे, हे सगळं मॉर्फ्ड आहे असं तुमचं म्हणणं आहे? त्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही त्या व्हिडिओशी, माझे निलेश घायवळचे संबंधही नाही आहेत। मी या ठिकाणी नार्को टेस्ट करायला तयार आहे की माझी नार्को टेस्ट करा की माझ्या निलेश घायवळचे संबंध आहे का नाही, पण त्यासोबत या नेत्यांची पण नार्को टेस्ट करावी। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी पुणे शहराला कळल की बाबा कोणी कोणी निवडणुकीला मदत घेतली, कोणी कोणी निवडणुकीमध्ये जे निवडणुकीचा फॉर्म भरताना त्यांची पोरं बोलवली, मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे ना। तर खरं तर निलेश घायवळ हा परदेशामध्ये पळून गेलेला पुण्यातील गुन्हेगार, पण तो आत्ता सुरू असलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा बनतो आहे। दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरती आरोप होत आहेत की निलेश घायवळला मदत केली म्हणून। आणि आता अमोल बालवडकर यांचे हे व्हिडिओ समोर आले आहेत, मात्र बालवडकरांनी स्पष्ट केलं आहे की हे व्हिडिओ खोटे आहेत आणि त्यासाठी पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली आहे। अर्थात हा पोलिसांच्या तपासाचा भाग असेल। कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।